जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। कसं आहे ना, संपूर्ण तयारी झाली होती। आता फक्त बत्ती द्यायची आणि जंजिऱ्यावरचे सर्व दारूचे कोठारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार होते। संपूर्ण जंजिरा हादरणार होता आणि घात झाला। जंजिरा मोहीम म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमधील त्यांची एक अतिशय महत्त्वाची मोहीम होती। जंजिरा स्वराज्यात एकदा आलाच पाहिजे असा छत्रपती संभाजी महाराजांचा आग्रह होता। त्यानुसार कोंढाजी फर्जंद योजनेनुसार जंजिऱ्यावरती पोहोचले देखील होते। त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार होते। त्यांनी थेट सिद्धीकडे नौकरी पत्करली होती। योजना पूर्णपणे सिद्ध होती। जंजिऱ्यावरती सर्व दारूच्या कोठाऱ्यांना आग लावून द्यायची होती आणि त्यामुळे जंजिरा हा पूर्णपणे हादरून जाईल आणि छत्रपती संभाजी महाराजांनी बाहेरून किनाऱ्यावरून जंजिऱ्यावर आक्रमण करायचे आणि जंजिरा आपल्या ताब्यात घ्यायचा। जंजिऱ्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवायचा योजना पूर्णपणे तयार होती। योजनेप्रमाणे कोंढाजी फर्जंद व त्यांचे साथीदार त्यांच्यामध्ये होते। सर्व दारूच्या कोठाड्यांना आग लावण्याची संपूर्ण तयारी झाली होती। मात्र घात झाला। जंजिऱ्यावरती कोंढाजी फर्जंद यांचा घात कसा झाला व कोणी केला, इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते आहेत। शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीनुसार कोंढाजी फर्जंद हे जेव्हा जंजिऱ्यावरती आपली कारवाई करत होते तेव्हा कुमाजी देसाई नावाच्या माणसाने फितुरी केली व त्याने कोंढाजी फर्जंद यांची संपूर्ण योजना सिद्धीला जाऊन सांगितली आणि त्यामुळे कोंढाजी फर्जंद यांचा घात झाला। त्याने रातोरात कोंढाजी फर्जंद आणि त्यांची सर्व साथीदारांना अटक केली। काही जण जंजिऱ्यावरून पळून जाण्यास यशस्वी ठरले। सिद्धीने काही जणांना समुद्रात बुडून मारले। डॉक्टर सदाशिव शिवदे यांच्या रणधुंजार या पुस्तकानुसार त्यांनी जेव्हा कोंढाजी फर्जंद यांनी जंजिऱ्यामध्ये प्रवेश केला तेव्हा त्याचे तिथे एक बकेट खरेदी केली। एका दासीने कोंढाजी फर्जंद यांची संपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती सिद्धीला दिली व कोंढाजी फर्जंद व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून शिक्षा दिली। एक मतप्रवाह असा आहे की जेव्हा कोंढाजी फर्जंद जंजिऱ्यामध्ये होते तेव्हा सिद्धीचे एका अधिकाऱ्याचे कोंढाजी फर्जंद यांच्याबरोबर एक घट्ट मैत्री झाली होती आणि त्याला कोंढाजी फर्जंद यांच्यावरती संपूर्ण विश्वास होता। तेव्हा त्याने एक मुस्लिम स्त्रीला कोंढाजी फर्जंद समोर पेश केले होते। त्या मुस्लिम स्त्रीचा ही कोंढाजी फर्जंद यांच्यावर जीव होता आणि कोंढाजी फर्जंद यांनाही त्या स्त्रीचा लळा लागला होता। त्यामुळे तेव्हा आपण जंजिऱ्याच्या कोठाड्यामध्ये आग लावून जंजिऱ्यामधून पसार होऊ तेव्हा त्या मुस्लिम स्त्रीला आपल्या सोबत घेऊन जावे असे कोंढाजी फर्जंद यांना वाटले व त्यांनी आपल्या त्या दिवशी त्या रात्री आपली संपूर्ण योजना सांगितली। त्या मुस्लिम स्त्रीची एक दासी होती। त्या स्त्रीचा त्या साथीदारावर खूप जीव होता। त्यामुळे त्या स्त्रीने दासीला ही संपूर्ण योजना सांगितली। तेव्हा ती दासी म्हणाली की मी माझं सगळं सामान घेऊन येते व ती गेली डायरेक्ट सिद्धीकडे। तेव्हा तिने सिद्धीला कोंढाजी फर्जंद व त्यांच्या सहकाऱ्यांचे संपूर्ण डाव सांगितला व पुढे कोंढाजी फर्जंद यांना अटक व शिक्षा झाली। कोंढाजी फर्जंद हे छत्रपती शिवरायांच्या तालमीमध्ये तयार झालेला मावळा होता। ते एक कट्टर स्वामिनिष्ठ होते। त्यामुळे ते काहीतरी पेश करतील, स्त्री आपल्या सोबत ठेवतील असे तरी वाटत नाही। कोंढाजी फर्जंद व त्यांचे सर्व सहकाऱ्यांना सिद्धीसमोर हजर करण्यात आले। सिद्धीने आपल्या जलालांना आदेश दिला की या सर्वांचे धड मारा। तेव्हा कोंढाजी फर्जंद म्हणाले की आम्ही छत्रपतींची माणसं आहोत, मरणाला पायाजवळ ठेवतो। याचा फारच आता सुंदर उल्लेख छावा या कादंबरीमध्ये केला आहे। अरे होय आम्ही राजाची माणसं आहे, मरणाला चाल करून बांधले आम्ही पायी, हा लाकडी खोडा वळता करून रायगडाकडे तोंड करून ठेवा र। म्हणजे होय आम्ही राजाची माणसं आहोत, मरणाला आम्ही आमच्या पायाजवळ ठेवतो, माझ्या पायातील हा लाकडी खोडा तेवढा रायगडाकडे तोंड करून ठेवा। कोंढाजी फर्जंद यांची कोंढाजी भाषा त्यांना कळालीच नाही। तेव्हा त्यांना हाताने आपल्या पायातील खोडा उचलला व रायगडाकडे तोंड करून ठेवला आणि ते पुन्हा म्हणाले, महाराज आमच्या रक्ताचा भंडारा उधळायला गेला, जलकोटावर कसुरीची माफी असावी, चाकराची वय ठेवावी, जय भवानी। व कोंढाजी फर्जंद यांनी रायगडाकडे तोंड करून महाराजांना रायगडाला शेवटचा मानाचा मुजरा केला।
पुढे त्यांचे शिर धडावेगळे झाले. अशा प्रकारे स्वराज्याचा एक स्वामिनिष्ठ मावळा जंजिऱ्यावर वीरमरण पत्करत होता. कोंडाजी फजन यांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना जवळपास यश मिळालेच होते, मात्र एक घात झाला म्हणून ते जंजिरा जिंकू शकले नाहीत. अशा या ढाण्या वाघाला, अशा या मर्दगड्याला मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय.